हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शंभूराजे ड्रीम वेलनेस अँड फिटनेस सेंटरचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले आहे। बदलत्या जीवनशैलीत शरीर सुदृढ ठेवण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे। आजच्या धावपळीच्या युगात अपुरी झोप, अवेळी आहार आणि बदलत्या सवयींमुळे शुगर, बीपी आणि वाढते वजन यांसारखे गंभीर आजार उद्भवत आहेत। यावर रामबाण उपाय म्हणून गोरेगाव येथील एलएस टॉवरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर शंभूराजे ड्रीम वेलनेस अँड फिटनेस सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे। या सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आहार विषयक सल्ला, ऑनलाईन व्यायाम आणि आवश्यक जीवनसत्वांची माहिती दिली जाणार आहे। या केंद्राचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके, डॉक्टर रवी पाटील, उपसरपंच विश्वनाथ कावरखे आणि अमोल खिल्लारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। यावेळी मार्गदर्शक राजेंद्र गोरडे यांच्यासह आरोग्य सल्लागार राहुल खिल्लारी, नागेश कांबळे आणि संदीप कावरखे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे। उद्घाटन प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। जास्त लोक शुगर आणि बीपीचे आहेत। आज आपण हिंगोली जिल्ह्याचा सर्वे केला होता। त्या सर्वेमध्ये पण चेक केलं होतं तर 14,000 लोकांना कॅन्सरग्रस्त होते। आपल्याला माहित नसते की आपल्या घरामध्ये पण कॅन्सर आहे की कुठला आजार आहे। बऱ्याच लोकांना जेव्हाच आजारी पडतो तेव्हा आपण दवाखान्यात जातो, तोपर्यंत लक्ष देत नाही आणि हे सर्व आजार जे होत असतात ते चुकीच्या जीवनशैलीमुळे होत असतात। आता जे शुगर असेल, बीपी असेल, हे अनुवंशिक किंवा कुठले आजार नसतात, तर हे चुकीच्या जीवनशैलीमुळे। आज आपण पूर्वीचे जे आपले पूर्वज आहेत त्यांना कुठलाही आजार नव्हता की शुगर असेल, बीपी असेल। आज एवढे आजार वाढत आहेत, त्याचं कारण आहे की आपण सकाळी लवकर उठत नाहीत, त्यानंतर संध्याकाळी लवकर झोपत नाहीत, त्यानंतर चांगला आहार घेत नाहीत आणि घेतलं तरी त्या आहारामध्ये आपल्याला जे विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन, फायबर पाहिजे असतं ते योग्य प्रमाणात मिळत नाही। म्हणून आज आपण वेगवेगळे आजार होत आहेत। तर आता आपण पाहतो तर आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की 3,000 पेक्षा जास्त लोक या गावामध्ये शुगर बीपीचे आहेत। तर मला असं वाटतं की इतके पेशंट जर असतील, आता डॉक्टर आहेत त्यांना त्यांच्याकडे पेशंट आहेत त्यामुळे त्यांना माहिती असेल, जर आज विचार केला 10,000 पैकी त्यातले 70% लोक जर 50 वर्षातले असतील, 50% आतले म्हणजे 20% वरचे लोक आहेत। एवढ्या लोक म्हणजे वरच्या सर्वच लोकांना शुगर बीपी आहे असं समजून चालायचं। म्हणजे 50 वर्षाच्या जर पुढे गेलं तर आपल्याला शुगर, बीपी किंवा वेगवेगळे आजार हे चालू होतात आणि ते जर होऊ द्यायचे नसतील तर आज जे काही शंभूराजे वेलनेस अँड फिटनेस सेंटर आहे, असे वेगवेगळे फिटनेस सेंटर आपल्या गावामध्ये ओपन होणं गरजेचं असतं। कारण आपण प्रत्येक गल्लीमध्ये आज दवाखाने होतात, तरी सुद्धा दवाखान्यामध्ये खूप गर्दी आहे आणि जर ही गर्दी आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला आपली लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे। 80% आजार हे फक्त चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होत असतात। 10-20% आजार समजा तुम्हाला वेगवेगळ्या दुसऱ्या कारणाने होऊ शकतात आणि अनुवंशिक हे आजारच नसतात। बऱ्याच लोकांना वाटतं की माझ्या वडिलांना शुगर होती, माझ्या वडिलांना बीपी होता म्हणून मला पण होईल, असं अनुवंशिक कुठली गोष्ट नसते। हे फक्त लाईफस्टाईल आजार असतात। आपली जर लाईफस्टाईल चेंज केली, त्यामध्ये सकाळी लवकर उठणं, त्यानंतर चांगला आहार घेणं, त्यानंतर पाणी व्यवस्थित पिणं, त्यानंतर झोपायला किती पाहिजे, पाणी किती प्यायला पाहिजे, यामध्ये विटॅमिन्स किती असावेत, मिनरल्स किती असावेत, हे आपल्या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून सांगितलं जातं। तर ते जर आपण व्यवस्थित घेतलं तर कुठलाही आजार होणार नाही। आज आपण पाहतो तर हिमोग्लोबिन सुद्धा भरपूर लोकांचं कमी आहे, त्याच्यामुळे भरपूर लोकांना जॉईंटचे प्रॉब्लेम असतील किंवा थकवा, अशक्तपणा खूप येत आहे। आज 40-45 क्रॉस झाले की बऱ्याच लोकांना गुडघ्याचा त्रास आहे। 50-60 वर्ष झाले की लोकांना वाटते माझं आयुष्य संपलं आहे आणि तेव्हा ते समजतात की माझं आयुष्य हे 60-70 वर्षाच्या पुढे नाही। आज आपण पाहतो तर भारत देश हा सगळ्यात तरुणांचा देश आहे आणि आपण जपान सारखे देश जर पाहिलं तर 120-130 वर्ष लोक जगतात। म्हणजे आपल्याला आयुष्य काही कमी दिलेलं नाही, परंतु आपल्या लाईफस्टाईलमुळे आपलं आयुष्य कमी होत आहे। म्हणून आपण 60-70 वर्षाच्या पुढे जगणार नाहीत असं आपण ठरवतो आणि 50 वर्षाच्या नंतर आपण गोळ्या वगैरे कुठल्या तरी चालू होतात, त्याच्यामुळे जॉईंट प्रॉब्लेम वगैरे आहेत, ते प्रॉब्लेम वाढतात। त्यानंतर गोळ्या खाऊन तर ते काय खायला पाहिजे, किती खायला पाहिजे आणि कशा पद्धतीने। आज पाहतो आपण जास्त खाऊन कोणाचं वजन वाढत नसतं आणि कमी खाऊन कोणाचं वजन कमी होत नसतं। NTV न्यूज मराठी, हिंगोली।